नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. गर्दीचा आजार, शहर बेजार ही आपण मालिका चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे पैलू, खूप वेगवेगळे विषय किंवा ज्या गोष्टी थोड्याशा बाजूला राहिल्या होत्या, झाकून ठेवलेल्या होत्या, गैरसोयीच्या होत्या किंवा ज्याच्यावर कोणाला चर्चा पण नको वाटते किंवा दुसरा एक भाग असतो की माहितीच नसतं किंवा ह्या दिशेला पण जाता येऊ शकेल हे लक्षातच येत नाही. असे काही विषय समोर येत आहेत. मेट्रोचं एक फार मोठी चर्चा 22 शहरांमध्ये भारतातल्या सध्या मेट्रो चालू आहे आणि त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत, जिथे ती योग्य पद्धतीनं वापरल्या जाते किंवा फायदा होतो आणि जिथे त्याचा उपयोग फार कमी झालेला आहे, म्हणजे गुंतवणूक पण निघत नाही, ही सगळी चर्चा केली. शौनक, नमस्कार. नमस्कार. शौनक, आपली जी चर्चा मेट्रोच्या अनुषंगानं चालू होती, तर मेट्रो म्हणजे आपण म्हणताना जरी मेट्रो म्हणत असलो तरी मागच्या चर्चेत म्हणजे याच्या आधीच्या चर्चेत की जर आपण काही वेगळे मार्ग केले आणि त्याच्यावरून जर रूळ जरी अंथरले तरी मेट्रो जाऊ शकेल. म्हणजे म्हणताना जरी मेट्रो म्हणत असले तरी तो प्रत्यक्ष रेल्वेचाच एक सगळा एक भाग आहे. किंवा आपण महाराष्ट्रातली मुंबईमधली जी उपनगरी रेल्वे म्हणतो ती तशा म्हणजे मेट्रो, उपनगरी रेल्वे आणि बाकीची रेल्वे वाहतूक हे ना तांत्रिकदृष्ट्या जरी आपण असं वेगवेगळे नावं देत असलो सोयीसाठी, तरी प्रत्यक्षात आहे ती रेल्वेच. म्हणजे त्याच्याच म्हणजे तेच एक सगळं तंत्र ते काम करत आहे. म्हणून मला त्या दृष्टीनं असं विचारायचं आहे. आपण तक्रारी नेहमीच करतो, पण मला असं आता विचारायचं आहे की एकूणच सगळं विचार करून, म्हणजे फक्त मेट्रो वेगळे, उपनगरी रेल्वे वेगळी, त्याच्यानंतर रेल्वे एरवी वाहतूक वेगळी किंवा माल वाहतूक पण वेगळी, असं न करता आपण सगळा एकत्र विचार करूयात. आणि त्याच्यातलं एक उदाहरण देऊनच मी सुरुवात करतो की फार मोठे 2 अतिशय टर्निंग पॉईंट रेल्वेच्या इतिहासात ठरलेले आहेत. जसे की जाफर शरीफ जेव्हा PV नरसिंहरावांच्या काळामध्ये रेल्वे मंत्री होते तेव्हा युनिगेजचं धोरण, म्हणजे सगळीकडेच ब्रॉडगेज असावं असं एक धोरण ठरवलं गेलं. त्याचा फार मोठा फायदा असा झाला की मीटर गेजवरून ते सगळे त्याची ती बोगी आहे ती उतरवायची, तो माल परत ब्रॉडगेजच्या रेल्वेच्या बोगीत चढवायचा आणि ह्याच्यामुळे जो खंड पडत होता वेळेचा असो बाकीचा असो तो वाचला. म्हणजे भारतातून एखाद्या मालाची जर बोगी भरलेली असेल तर ती कुठून कुठेही जोडत कुठपर्यंत नेता येते अनलोड न करता. म्हणजे हा एक टर्निंग पॉईंट होता एकूणच रेल्वेच्या इतिहासातला. दुसरा जो टर्निंग पॉईंट आता जो दिसतो आहे की तो इलेक्ट्रिफिकेशनचा. हे जे सगळं जागतिक या ज्या सगळ्या युद्धजन्य परिस्थिती, त्याच्यानंतर तेलाचा निर्माण झालेला सगळी समस्या आणि क्रूड ऑइलवरती असलेली डिपेंडन्सी पूर्णपणे रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण 0पर्यंत आणलेली आहे आणि 100% इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे रेल्वेचं. असे 2 फार मोठे टर्निंग पॉईंट रेल्वे म्हणून एकूण सगळं. मला आता ही रेल्वे आणि मेट्रो हे आणि शहरातली वाहतूक हे सगळं एकत्र करून असं विचारायचं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहे त्या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीनं काय काय प्रयत्न चालू आहेत ते पण आपण त्याचा विचार करूयात. नमस्कार. ह्या विषयाची सुरुवात अशा थोड्या वेगळ्या वाक्याने करतो. चीनबद्दल बोलताना आपण नेहमी असं म्हणतो की तो देश स्वतःला म्हणवतो कम्युनिस्ट पण तो वागतो भांडवलशाहासारखा. रेल्वेच्या बाबतीतली आणि रस्त्याच्या बाबतीतली भारताची मागच्या 5 वर्षांमध्ये बदललेली धोरणं बघता आपण स्वतःला म्हणवतो पाश्चिमात्यांकडे बघून जगणारे देश, पण आपण खरं तर चीनकडे बघून आपलं काम करतो. हे आजचं अंतिम सत्य आहे. बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प आहे, ज्याला पांढरा हत्ती म्हणण्यापासून ते आधी आहे ती रेल्वे सुधरवा, तिथले शौचालय साफ करा, मग बुलेट ट्रेनचं बघू वगैरे म्हणण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे आरोप बुलेट ट्रेनवर करून झाले या देशामध्ये. इथपासून ते अगदी अर्थशास्त्रीय लेखसुद्धा अशा पद्धतीने आले की ह्या रेल्वेचं जे काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतं की 60 वर्षांमध्ये रेल्वेने रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्या ट्रॅकने द्यायला पाहिजे, कारण एकदा खर्च झाल्यानंतर तुम्हाला काही पहिल्याच वर्षामध्ये तो भरून निघत नाही. 60 वर्षाचा काहीतरी तो कालावधी मानला जातो. आणि आता असं म्हणायला लागले की याच्यासाठी जे कर्ज मिळालं आहे आपल्याला जपानी बँकांमधनं, जे 0 किंवा शून्याच्या जवळ जाणारा व्याजदर, इतकंच त्याला व्याजदर असतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काही जवळपास तसेच पैसे दिलेले उसने दिलेले वापस करायचे. आणि मग आता एक डिलेमा तो असा हलतोय की जपानमध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे की आपण 0 व्याजदर हटवून तो 3, 4, 5 पर्यंत न्यायला पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे काही आपण प्रकल्प सगळे त्या व्याजदराच्या भरोशावर सुरू केले, याचं सगळ्याचं काय होईल. तर ह्या सगळ्या चर्चेच्या पुढं जाऊन याचं आत्ता स्वरूप असं आहे की अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनची आजची परिस्थिती जवळजवळ सगळा फ्लायओव्हर बांधून तयार आहे. कारण इथून तिथून पूर्ण फ्लायओव्हरच बांधावा लागतो. जमिनीवरून बुलेट ट्रेन भारतामध्ये जर न्यायच्या म्हणल्या तर बाजूच्या शेतातली एखादी गायच रस्त्यावर आली असं काही झालं तर अक्षरशः लक्षात येणार नाही तितक्या मोठ्या प्रकारचे अपघात घडू शकतात. शिवाय त्या रेल्वेचा सॉनिक बूम जो असतो, सॉनिक बूम म्हणजे त्याचा एक आवाजाचा सुद्धा एक मोठा टप्पा असतो की जो दूरपर्यंत पसरतो.
किंवा त्याचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याच्या आसपास कोणी उभं राहिलं तर ते त्याला खेचून घेतं आतमध्ये. असेही काही अपघात भारतामध्ये संभवतात, म्हणून तो एलिव्हेटेडच कॉरिडॉर आहे पूर्ण. काही ठिकाणी तो बोगद्यांच्या आतमध्ये जातो. हे सगळं 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 बांधून तयार आहे अशी घोषणा भारत सरकारने तयार केली आहे. अगदी वांद्र्यामध्ये जिथे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन चालू आहे तिथले सुद्धा बोगदे आता बऱ्यापैकी थ्रू झाले म्हणजे हे टोकते ते टोकते यांचं गाठल्या गेलं. आता फक्त मधली जी काही इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टॉलमेंटची कामं असतील ती होणं ते एक क्रमप्राप्त आहे. हे सगळं आपण इतक्या गतीने का करतोय ह्याच्या मागे एक चीनचं मॉडेल आहे. तुम्ही काम बीजिंगमध्ये करा आणि 1 तासामध्ये तुम्ही 350 किलोमीटर दूरच्या गावामध्ये जाऊन राहा. म्हणजे जे तुम्ही लोकल रेल्वेला जशा पद्धतीने वापरत होतात की बोरिवलीमध्ये राहायचं आणि 1 तास प्रवास करून अंधेरीला येऊन काम करायचं, तेच तुम्ही उद्या करू शकता. मी आर्किटेक्ट आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहीन, 350-400 किलोमीटर 1.25 ते 1.5 तासामध्ये मुंबईला जाईन, माझं काम करेन, दिवसभर तिथे नोकरी करेन आणि रात्री झोपण्याकरता म्हणून अंधेरीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरून भाजी विकत घेऊन स्वयंपाक करण्यासाठी संभाजीनगरला परत येईन. इतकी ती सुरळीत असणारी व्यवस्था असणार आहे. आता हे चक्र भारत सरकारने सुरू केलं त्यावेळेला एक आरोप झाला की तो गुजरातला जोडण्याचा डाव आहे वगैरे. मुंबई ते अहमदाबादच रेल्वे का सुरू झाली? पुढचेही टप्पे जाहीर झालेत, अहमदाबाद ते जयपूर ते आग्रा, आग्रा ते दिल्ली. याच्याही पुढे जाऊन मुंबई ते छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते नागपूर आणि पुढे त्याला नागपूरपासून कलकत्त्याच्या दिशेला घेऊन जायचं. म्हणजे कुठेतरी तो सुवर्ण चतुष्कोण आणि पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असं सगळं ते रेल्वेच्या माध्यमातून जोडायचं. फक्त हेच नाही तर भारत सरकार इतक्या की प्रोजेक्ट्सवर काम करत आहे आणि मला तर कधी कधी वाटतं की सरकार खूप कमी पडतं की आपण काय काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. ज्या सरकारला खरं तर मीडिया गव्हर्नमेंट म्हणलं जायचं, ज्या सरकारला सोशल मीडियाचं गव्हर्नमेंट म्हणलं जायचं, ते सरकार आज खूप मोठ्या प्रमाणावर कमी पडतंय की त्यांच्या कामाचं महत्त्व सांगण्यासाठी. भारतीय रेल्वेमध्ये बसल्यानंतर कुठेतरी रेल्वेची इंजिनं फेल होणार, कुठंतरी रेल्वे 15-16 ते 20 तासांपर्यंत लेट होणार आणि हे सगळं होणार ह्याची आपल्याला इतकी जास्त सवय लागली होती की हे का होतं ह्याचा कोणी विचारच करत नव्हतं. साधं एक उदाहरण जर घेतलं की छत्रपती संभाजीनगरहून कुठल्या तरी दूरच्या रेल्वे ट्रॅकला जायचं म्हणलं तर एक मनमाड नावाचं जंक्शन मध्ये लागतं. ज्या ठिकाणी आपण मनमाड जंक्शनमध्ये एंट्री करतो त्याला जर असं मनमाडच्या जंक्शनचे एक 3-4 प्लॅटफॉर्मच्या लाईन अशा तुम्ही गृहीत धरल्या तर कुठल्या तरी दक्षिणेकडच्या बाजूनी संभाजीनगरकडनं येणारा रेल्वे ट्रॅक त्या रेल्वेच्या आतमध्ये येतो, त्या जंक्शनच्या आतमध्ये. आता तुम्हाला तिथनं रेल्वे मुंबईकडे न्यायची असेल तर एका प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबल्यानंतर ती बाहेर पडत असताना 8 प्लॅटफॉर्म ओलांडून उत्तरेच्या साईडने तिला बाहेर काढायचं असतं. या कामासाठी कुठेतरी 3 ते 4 मिनिटांचा कालावधी लागतो. त्या 4 मिनिटांमध्ये पुढची रेल्वे जी स्टेशनच्या आतमध्ये येणं अपेक्षित असतं, आपली रेल्वे लेन बदलत असल्यामुळे ती आत येऊ शकत नाही, थांबून राहते. आणि हिला जर दिल्लीच्या दिशेला न्यायचं असेल तर पूर्ण गोल फिरवून इंजिनची दिशा बदलवून मग त्याच्यानंतर 8 रेल्वे ट्रॅक्स क्रॉस करून मग ती त्या दिशेला जाणार आहे. असं प्रत्येक जंक्शनला जर तुम्ही करत गेलात आणि जंक्शन्सची रांग लक्षात घेतली तर मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव आणि असं करत करत इटारसी वगैरे असं इतकी जर लांब रांग लक्षात घेतली तर रेल्वेचा एकूण 7 ते 8 तासांचा वेळ तिथे वाया जात होता. याला एक खूप सोपं आणि साधं उत्तर अपेक्षित होतं, पण प्रवाशांकडनं मागणी काय व्हायची की आम्हाला रेल्वेचे 2 समांतर रूळ द्या, आम्हाला विजेचे रेल्वे आणून द्या, आमची गती वाढवा. ही गती कितीही वाढली तरी मनमाडच्या आतमध्ये एंट्री करताना तुम्हाला जो चोक पॉईंट निर्माण होतोय तो क्लिअर केल्याशिवाय ते शक्य नव्हतं. या उत्तराचं नाव आहे कॉर्ड लाईन. कॉर्ड लाईन काय करते की एकतर तुम्हाला दिशा बदलायची आहे का, मग अख्ख्या मनमाडला वळसा घालून एक नवा रेल्वे ट्रॅक आणून टाका जो रेल्वेचंच तोंड तिकडच्या दिशेने करूनच रेल्वे तुमच्या स्टेशनच्या आतमध्ये येईल. याला म्हणतात कॉर्ड लाईन. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की रेल्वेनी एक उड्डाणपूल बांधायची संकल्पना निर्माण केली. अश्विनी वैष्णव मंत्री झाल्यानंतर हे काम खूप जोमाने सुरू झालं. इथे काय होतं, 18-20 किलोमीटरचे उड्डाणपूल, सगळ्यात मेन कटनी जंक्शन जे आहे मध्य प्रदेशातलं, तिथे हे साधारण 45 किलोमीटरचे उड्डाणपूल बांधले गेलेत एका रेल्वे स्टेशनसाठी. बापरे.
इथे काय होतं की एक रेल्वे जी तुमची सगळ्यात खालच्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरनं बाहेर पडली, ती एक 5-10 किलोमीटर समांतर पुढे जाते आणि मग ती एका उड्डाणपुलावर चढते आणि म्हणजे तुम्हाला 7-8 प्लॅटफॉर्मवर चढवत तिला असं स्विचेस म्हणतात रेल्वेच्या भाषेमध्ये, ते स्विचेस पार करत वर नेऊन बाहेर काढायची होती. ती न करता ती सरळ त्या उड्डाणपुलावर चढते. उड्डाणपूल हळूहळू करत ते सगळ्यांना ओलांडतो आणि जी दिशा तुम्हाला अपेक्षित आहे त्या दिशेला खाली जोडून देतो. कटनीसारख्या ठिकाणी जिथे हे झालंय, कटनी जंक्शन हे 4 रेल्वे स्थानकांचं मिळून बनलेलं जंक्शन आहे. कारण ते एका जंक्शनमध्ये लोड हँडल होऊ शकत नाही, इतका उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ट्रॅफिक कटनीला रोड म्हणजे भारताच्या एका अर्थाने मध्यभागी असल्यासारखं. तर मग पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेल्वे जेव्हा ती पार करत असते, आणि रेल्वे म्हणजे काही बस नाही आहे की एक गेली की दुसरी लगेच सोडता येईल, ती अखंड पुढे जाऊन पुढचं सिग्नल जेव्हा ती दाखवते की पुढे आम्ही पोहोचलोय, त्यावेळेलाच तुम्हाला मागून सोडता येतं. याच्या पुढचा टप्पा अजून रेल्वेने हा हातात घेतला की सिग्नलिंग यंत्रणांमध्ये आत्तापर्यंत जी यंत्रणा होती की आपल्या रेल्वे इंजिनाच्या खाली एक मेटलचा ब्रश असल्यासारखा असायचा, तर त्या ब्रशनी काय व्हायचं की लीक होणारी इलेक्ट्रिसिटी ती रेल्वे रुळाकडे जायची आणि मग अशा पद्धतीने ती कुठपर्यंत लीक होतं ह्यावरून समजायचं की ही रेल्वे आता कुठपर्यंत पोहोचली. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ही व्यवस्था वापरता येत नाही, कारण तिथे बर्फ पडला की मग ते सगळंच करंट एक सोबतच फ्लो व्हायला लागतो आणि ते सगळं काहीतरी वेगळंच होऊन जातं. ऑटोमेटेड सिग्नलिंग प्रणाली भारत सरकारने इन्स्टॉल करायला चालू केली. म्हणजे असं होतं की एक रेल्वे पुढे गेल्यानंतर मागच्या 3 सेगमेंट्समध्ये कुठलीही रेल्वे ठेवता येत नाही. आता आपल्याला मागच्या लगेचच दुसऱ्या सेगमेंटमध्ये पुढची रेल्वे सुद्धा तितक्याच गतीने चालवता येते. ह्या ज्या की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स आहेत ह्याच्यासाठी कुठेही जास्त खर्च दिसला नाही, पण कुठलेही फोटो आले नाही अश्विनी वैष्णवचे. कारण काय आहे की ह्यातला जो पॉलिटिकल स्कोअर सेटल करायचा जो भाग असतो तो ह्यातून नाही ना होऊ शकत. तुम्ही जर कुठल्या तरी एखाद्या ह्याला नवीन स्थानक बांधून दिलं तर तुम्हाला वाहवाही मिळते, कुठेतरी तुम्ही डबलिंग करून दिलं, कुठेतरी नवीन रेल्वे यार्ड्स मिळवून दिले तर वाहवाही मिळते. पण हे अशा छोट्या छोट्या की आस्पेक्ट्सवर काम केलं तर ते कुठेच मिळत नाही. ह्या माणसानी जवळजवळ होल्ड युअर ब्रेथ 150 रेल्वे स्थानकांवर कॉर्ड लाईन्सचं काम कम्प्लीट केलं. बापरे. आणि ह्या इतक्या महत्त्वाच्या कामामधून आज भारतीय रेल्वेच्या कितीतरी रेल्वे फक्त त्या गावाला वळसा घालून येतात, स्टेशनच्या आतमध्ये येतात, बाहेर निघतात. या माणसांनी जवळजवळ 23 ते 25 ठिकाणी कॉर्ड लाईनवर रेल्वे स्टेशनच बनवली आहेत. म्हणजे कॉर्ड लाईनवर रेल्वे फिरत असताना ती तिथेच थांबते, मुख्य स्टेशनच्या मध्ये जातच नाही आणि त्या गावाला वळसा घालून पुढे निघून जाते. तुम्हाला हे लक्षात येईल की ह्याच्यानंतरचा पुढचा टप्पा भारतीय रेल्वेने हा सुरू केला की जिथे कुठे इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा बॉटलनेक्स दिसतील तितक्याच 50-50 किलोमीटरच्या टप्प्यांचं डबलिंग, ट्रिपलिंग, क्वाड्रुपलिंग हे करायचं. म्हणजे मनमाड ते भुसावळमध्ये क्वाड्रुपलिंगचं काम झालं की तिथे 4 रेल्वे ट्रॅक्स अपेक्षित आहेत. का? कारण पुढच्या जंक्शनला जाईपर्यंत जे हेवी ट्रॅफिक तिथे येते ते आपण डायव्हर्ट करूया. अगदी मराठवाड्यात सुद्धा मागणी वर्षानुवर्ष होती छत्रपती संभाजीनगरपासून हैदराबादपर्यंत डबलिंगची, पण ती मान्य कुठे झाली? पूर्णा जंक्शनपासून नांदेडपर्यंत. कारण की लोड तिथे जास्त आहे, तिथे 2 जंक्शन्स जवळजवळ आहेत आणि उत्तर दक्षिण जाणाऱ्या रेल्वे सुद्धा तोच ट्रॅक वापरत आहेत. असं करत मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा कालावधी यांनी खूप कमी करून टाकला. आणि आता जेव्हा हे आत्ताच केलेले कामं पटापट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट द्यायला लागले, तेव्हा आलेल्या पैशातनं पुढची कामं करायची. इतकं सोपं ते गणित होतं, पण फक्त पॉलिटिकल स्कोअर सेटल होत नाहीत म्हणून ते कुठंतरी केल्या जात नव्हतं. मला खरं तर म्हणायचं की आपल्या मंत्रिमंडळाचं जर ते काही रिझल्ट किंवा स्कोअर कार्ड वगैरे काढायची मागे माध्यमं आता अजूनही काढतात की नाही मला माहित नाही. असं जर होत असेल तर अश्विनी वैष्णव यांना मागच्या 50 वर्षांमध्ये सगळ्यात ब्रिलियंट मंत्री म्हणून ह्याच्यामध्ये काहीतरी मिळायला पाहिजे. म्हणजे रील स्टार म्हणून आपल्या पुढे नितीन गडकरी येतात, योगीजी येतात, आणखी कोणी लोक येतात, पण खरं तर रिअल स्टार अश्विनी वैष्णव आहेत असं मला प्रामाणिकपणे इथं वाटतं. रील स्टार आणि रिअल स्टार असा छान शब्दप्रयोग तू केलेला आहेस. दुसरा जो मुद्दा मी शेवटचा विचारणार आहे त्याच्याशी हे जोडून घेणार आहे. आपल्याकडे कुठंतरी फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या सगळ्या कॉर्डलाईन आणि हे विषय तू सांगितले कुठंतरी शहरांशी निगडीत आहेत, जास्त करून ग्रामीण भागातल्यापेक्षा शहरांशी आहेत. आणि जर वाहतूक सोपी झाली तर त्या शहरांमधल्या पण बाकीच्या वाहतुकीला गती मिळू शकेल किंवा त्याच्यावरती उपाय शोधता येऊ शकेल. शेवटचा जो मला प्रश्न ह्या अनुषंगानं विचारायचा आहे की एकूणच हा सगळा आपण एक 100 स्मार्ट सिटी असं जे डोक्यात ठेवतो आहे, त्याच्यातल्या 22 ठिकाणी मेट्रो आहेत आणि 78 ठिकाणी आपण जो दुसरा विचार केला होता. छोटासा तो प्रश्न आहे, काही शहरांमध्ये आपल्याला
ह्या ज्या मोठे रेल्वे स्टेशन आहेत त्याला लागून असणारी छोटी छोटी गावं आहेत, त्या दरम्यान असं काही आपल्याला प्रवासाचा विचार करता येऊ शकेल का? म्हणजे मी ह्याच्यामध्ये कुठेही उपनगरी रेल्वे किंवा मेट्रो असं नाही विचार करत. आहे तीच रेल्वे, आहे तोच रेल्वे ट्रॅक. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरला रेल्वे नाहीये, म्हणजे मेट्रो नाहीये, तर संभाजीनगर पासून लासू स्टेशन पर्यंत आहे तिकडे, आणि आपण जालना पण इकडे गृहीत धरूयात, किंवा अगदीच वैजापूर म्हणजे रोटेगाव पण. छत्रपती संभाजीनगरचे 3 स्टेशन पलीकडचे दौलताबाद पण रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे तिथं पर्यटनाचा विचार केला तर, आणि तिथून वेरूळ पर्यंत जाता आलं तर. म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून पश्चिमेच्या दिशेला 3-4 रेल्वे स्टेशन, आणि छत्रपती संभाजीनगर पासून पूर्वेच्या दिशेला म्हणजे जालन्यापर्यंतचे रेल्वे स्टेशन. असं काही आपल्याला वाहतुकीचा विचार आहे त्याच ट्रॅकचा विचार करता येऊ शकेल का? एपिसोड एक 5-10 मिनिटं मोठा झाला चालेल? काही हरकत नाही. ह्याच्यानं मला मी आधीच हे क्लिअर करतो की याच्यामध्ये शहरांविषयी जास्त माहिती येणार नाही, बट हाऊ रेल्वेज वर्क ह्याच्यामध्ये थोडासा तो मुद्दा आहे. भारतीय रेल्वेच्या दुर्दैवानी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच काहीतरी कमतरता असल्यामुळे काय व्हायचं की रेल्वे कुठून निघतीये, कुठे पोहोचतीये, ही गंतव्यस्थानं जास्त महत्त्वाची होती. स्वित्झर्लंडमध्ये रेल्वे नेटवर्क जगातलं सगळ्यात तगडं रेल्वे नेटवर्क आहे असं मानलं जातं. ते चीन एक खूप मोठा कॉम्पिटिटर आहे, पण चीनचं रेल्वे नेटवर्क हे बऱ्याचदा म्हणजे मल्टी मॉडल ह्या कन्सेप्टवर काम करतं. म्हणजे कसं की एक बुलेट ट्रेन येते, त्यातनं काही पॅसेंजर्स बाहेर पडले, मग असं गृहीत धरायचं की हे एका ट्रेनमधनं 1200 लोक जर बाहेर आले तर 3 मिनिटांमध्ये त्यातले किती लोक स्थानिक रेल्वेमध्ये जातील, किती बसेसमध्ये जातील, किती विमानाकडे जातील, किंवा किती तिथल्या तिथेच दुसरी बुलेट ट्रेन घेतील, असं सगळं गृहीत धरून ते रेल्वेचं नेटवर्क रचलेलं असतं. हा एक अति लोकसंख्या असूनही तुम्ही पंक्च्युअलिटीवर काम करताय तेव्हा हे मॉडेल काम करू शकतं. आपल्याकडे अजून तरी ते शक्य नाही, होईल काही दिवसांमध्ये, नक्कीच होईल. ज्या गतीने भारतीय रेल्वे प्रगती करते ते बघता नक्कीच होईल. स्वित्झर्लंडचं मॉडेल खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. स्वित्झर्लंडचं मॉडेल काम करतं 30 मिनिट्स गोलवर. 30 मिनिट्स गोल म्हणजे काय की छत्रपती संभाजीनगरचं हे रेल्वे स्थानक आहे, तर इथे 11 वाजता खूप साऱ्या रेल्वे येतील, मग 11:30 वाजता खूप साऱ्या रेल्वे येतील, मग 12 वाजता खूप साऱ्या रेल्वे येतील, मग 12:30 वाजता खूप साऱ्या रेल्वे येतील, आणि प्रत्येक रेल्वे स्थानकावर तो अर्ध्या तासाचा घड्याळाचा ठोका पडायच्या 10 मिनिटं आधीपासून रेल्वे आत येण्याची एक लगबग सुरू होऊन जाते, आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये ह्याच रेल्वे वेगळ्या वेगळ्या गावांसाठी पटपट निघून जातात, असं ते काहीतरी डिझाईन आहे. मग तुमच्याकडे क्युम्युलेटिव्हली 10 मिनिटाचा एक टाइम स्पॅन मध्ये रिकामा राहतो. त्या टाइम स्पॅनमध्ये रेल्वे स्थानकाचं क्लिनिंग, तिकीट व्हेंडिंग मशीन्सची रचना, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन्स, आणि एका फलाटावर थांबलेले दुसऱ्या फलाटावर जाणारे प्रवासी की ज्यांना पुढची रेल्वे तिथून पकडायची आहे, ते स्विचिंग, हे सगळं पटापट एका रचनेप्रमाणे काम करतं. भारतीय रेल्वेमध्ये काय की तुम्ही फक्त अ स्थानकावरून ब स्थानकावर जाताय तर गाव ते गाव जोडताय फक्त. ह्याच्यामध्ये स्विचिंग अजून आपण कुठेही जास्त प्रमाणात इंट्रोड्यूस केलेलं नाही. स्विचिंगमध्ये फायदा हा होतो की एक रेल्वे मुंबईवरून निघते, दिल्लीपर्यंत जाते, ह्याच्यामध्ये लेट होण्याची शक्यता वाढते. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेट्रोचे रेल्वेचे रेक जे असतात त्याचे मेंटेनन्स खूप जास्त करावे लागतात. रेल्वेच्याच गणिती भाषेत सांगायचं तर 3000 किलोमीटर एकदा ते डबे धावले की त्यांना मेंटेनन्स करावं लागतं, असा नियम आहे. स्विचिंगमध्ये काय होतं की तुम्ही मुंबईहून निघून दिल्लीपर्यंत रेल्वे चालवणारच नाही, तुम्ही मुंबईवरून अहमदाबादपर्यंतची फ्रिक्वेन्सी खूप जास्त करणार. मग अहमदाबादला काहीतरी असा एक घड्याळाचा ठोका ठरवला जाईल की आलेल्या रेल्वे इथे एवढ्या वेळात पोहोचतायत, मग अगदी म्हाताऱ्या माणसाला सुद्धा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचायला किती वेळ लागेल इतकंच गृहीत धरलं जाईल. रेल्वे स्विच होईल, अहमदाबाद ते जयपूर दुसऱ्या रेल्वे फ्रिक्वेन्सीने काम करत राहतील. आणि लॉंग रेंजमध्ये चालणाऱ्या रेक्सची संख्या जर आपण कमी केली तर अपघात, मॅन हँडलिंग म्हणजे ह्यांचे लोको पायलट्स जे असतात इंजिनांचे, ते कुठून कुठे काम करतील, हे सगळंच खूप तुम्हाला कमी करता येतं. आणि भारतीय रेल्वेच्या उत्पन्नाच्या एकूण 25 ते 50% जो आज त्यांच्या पगारांवर खर्च होतोय, यातला बराचसा मोठा वाटा कुठे जातो की एखादा लोको पायलट मुंबईवरून निघाल्यानंतर खूप कुठल्या तरी दूरच्या स्थानकावर जातो, मग त्याची मुक्कामाची वगैरे सोय करा, त्याला नाईट शिफ्टचे चार्जेस द्या, मग त्याचं झोप वगैरे प्रॉपर झाली की नाही हे बघून त्याला पुढची रेल्वे चालवायला द्या. या सगळ्यामध्ये जे हँडलिंग आहे हे खूप त्रासदायक होऊन जातं.
इथे कुठेतरी ह्या एअरपोर्ट सारखा कन्सेप्ट आहे की एक विमान येतंय, पायलटही बदलतोय, पण विमान मग कुठे जातं ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. अशा पद्धतीने ती रचना आता करायची आणि त्याच्या दृष्टीने खूप जबरदस्त पावलं टाकल्या जाताना दिसत आहेत. तुम्ही आता बघू शकत असाल की एक वाद आहे की संभाजीनगरहून मुंबईला निघालेलं विमान आता मुंबई विमानतळावर जात नाही, ते नवी मुंबई विमानतळावर जातं. का? कारण हे अपेक्षितच नाहीये की नवी मुंबईवरून खूप जास्त लोकसंख्येने मंत्रालयापर्यंत जायचंय. अपेक्षित काय आहे की तिथंच स्विच विमान करून त्यांनी कुठेतरी हैदराबादला, दुसरीकडे गोव्याला वगैरे जावं. रेल्वेच्या बाबतीतही हेच वाद आहेत की नांदेडहून निघालेली रेल्वे आता पुणे जंक्शन पर्यंत जात नाही, ती हडपसर पर्यंतच जाते. आणि ह्याला कुठेतरी प्रांतीय आकार देण्याचा सध्या प्रयत्न आहे की उत्तर प्रदेशातून आलेली मात्र पुणे जंक्शनला जाते, पण नाशिकवरून आलेली मात्र खडकीलाच थांबते, किंवा मराठवाड्यातून गेलेली पनवेलला थांबते. पण आता रेल्वे शहराला ॲज अ होल स्टेशन म्हणून ट्रीट करण्याकडे पुढे चालल्यात. हे एक खूप रिव्होल्युशनरी पाऊल असणार आहे आणि हे 10 वर्षांमध्ये जेव्हा हे सगळं घडेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या कुठल्या रेल्वे स्थानकाहून बाहेर पडाल, ज्या कुठल्या नवी मुंबईच्या विमानतळावरून बाहेर पडाल, तिथेच तुमच्यापाशी एक मेट्रो रेल्वे आलेली असेल. तिचा वापर करून तुम्ही त्या दिशेच्या त्या शहरातल्या सगळ्यात शेवटच्या स्थानकापर्यंत जायचंय. तिथून तुमची त्या पुढच्या दिशेसाठीची पुढची रेल्वे तुम्हाला मिळणार आहे. आणि हे टाइम टेबल एका अशा काहीतरी सर्कलमध्ये बांधलेलं असेल की आत आल्यानंतर तुम्ही उतरताय, बाहेर आल्यानंतर तुम्ही मेट्रोमध्ये बसताय, त्याच वेळेला तुम्हाला मेट्रो रेल्वे मिळते, ती उत्तरेच्या टोकाच्या स्थानकापर्यंत जाते. मग तिथे तुम्हाला विरार स्टेशनचं रिमॉडेलिंग होताना दिसेल, तुम्हाला खडकी स्टेशनचं पुण्यात रिमॉडेलिंग होताना दिसेल, नागपूरमध्ये 2-3 स्टेशन्स या पद्धतीने रिमॉडेल होत आहेत. पूर्ण देशामध्ये मिळून 325 स्थानकांचं रिमॉडेलिंग चालू आहे. आपल्याकडे मुकुंदवाडीला सुद्धा तो आता मान मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर स्थानकाचं रिमॉडेलिंग चालूच आहे. म्हणजे पूर्वेकडून आलेल्या रेल्वे तिथेच टर्मिनेट होतील, पश्चिमेकडून आलेल्या तिकडे निघून जातील. भारतीय रेल्वे आणि भारतीय प्रवासाचं जे काही चित्र आजपर्यंत आपण बघत आलो की आपल्या बॅगा घेऊन त्यात बसायचं, 3 दिवस झोपी जायचं, 4थ्या दिवशी उतरायचं, हे आता 10 वर्षांमध्ये पूर्ण बदलल्या जाणार आहे. तोटा कमी होण्याचं हे सगळ्यात मोठं गमक ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. फारच छान आणि फारच वेगळा विषय, आणि चर्चा करत असताना त्याला वेगळी दिशा मिळाली. म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या रेल्वेच्या नेटवर्कचा धागा जो आहे तो शहराच्या भोवती गुंडाळलेला आहे, तो नीट विणल्या जावा, त्याचा गुंता होऊ नये अशा दृष्टीनं जे फार छान पद्धतीनं मांडणी केली आणि आम्हाला समजून सांगितलं. मनःपूर्वक धन्यवाद. तुम्हाला याचा जो काही तुमच्या प्रवासाचा जो अनुभव असेल तो जरूर सांगा. बऱ्याचदा असं होतं की रेल्वे स्टेशनमध्ये पण पोहोचल्याच्या नंतर, जसं हैदराबाद सिकंदराबाद हे जे रेल्वे स्टेशन आहे त्याचा एक नवीन ओपनिंग बोईगडा एंट्रन्स म्हणतात, तो सुरू झाला. त्याच्यानंतर एक प्रवासाचा म्हणजे वाहतुकीचा एक वेगळाच दरवाजा खुला झाला. पारंपरिक जे आउटकम रस्ता होता तसं आता या छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बीड बायपासच्या दिशेनं जे एंट्रन्स करण्याचे प्रयत्न चालू आहे, ते झाल्याच्या नंतर वाहतुकीचा एक फार मोठा लोंढा तिकडे निघून जाईल आणि त्याच्यामुळे मुख्य स्थानकावरती होणारं अशा खूप बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याचा आपण शहराचा जो काही गर्दीचा आजार आहे त्या दृष्टीनं त्याचा उपयोग होऊ शकेल. जसं आपल्याकडं आजी घरगुती काही उपायांनी छोट्या मोठ्या दुखण्यावरती गोळ्या औषधं म्हणजे तिचे काही जे औषधं देते बटव्यातून, आणि त्याची आपण नोंदच करत नाही. प्रत्यक्ष डॉक्टरकडे गेल्यावरतीच आपल्या लक्षात येतं की आपल्याला काय झालं आणि काय नाही ते. पण अशा पद्धतीनं हे जे काही छोटे उपाय केले गेलेत, आजीबाईचा बटवा म्हणूयात त्याला मी, की तिनं अगदी छोट्या छोट्या उपायातून सुद्धा पुढे होणारे संभाव्य धोके टाळले किंवा पुढचा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणला. तसं रेल्वे गर्दीच्या आजारावरती काम करताना दिसतं आहे. इथेच थांबूयात. तुमचे अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज